भीमराव आंबेडकर म्हणजेच या बहुजनाची जीवन जगण्याची ऊर्जा, जीवनाला दिशा मिळण्याची मार्ग म्हणजेच भीमराव आंबेडकर. या बहुजनासाठी सर्वस्व म्हणजेच भीमराव आंबेडकर. बालपणी त्यांना जो काही त्रास सहन करावा लागला, तर माझ्यासारख्या शिकलेल्या माणसाला एवढा जर त्रास होत असेल तर सर्वसामान्य माझ्या समाजाचे काय हाल असतील. म्हणूनच 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांनी अनेक प्रकारच्या पदव्या संपादन केल्या आणि त्या पदव्या संपादन करत असताना या समाजाच्या उन्नतीचं ध्येय डोळ्याच्या समोर ठेवत असताना बाबासाहेबांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, स्वतःच्या पोटाची पर्वा केली नाही, का स्वतःच्या संसाराची पर्वा केली नाही. 18 तास अभ्यास करतात, जेवणाची पण भ्रांत नसते. तर त्यावेळेस रमाबाईला काय म्हणतात, अग थांब रमा थांब एवढं वाचतो गपान, वाचनात नाही राहते वेळेचे गभान, वेळेचे गभान. अग थांब रमा थांब एवढं वाचतो गपान, कुठलेही पुस्तक माझ्या येताच हातात, विसरून तहान भूक मग्न होतो पुस्तकात, विसरून तहान भूक मग्न होतो पुस्तकात. पुस्तकावर एवढे प्रेम करणारे बाबासाहेब पुस्तकासाठी स्वतःच्या घरामध्ये या देशामधलं सर्वात मोठं ग्रंथालय ज्यांनी उभं केलं, एवढे प्रेम करणारे पण जे मनुस्मृतीला जाळून टाकतात, म्हणजे ते पुस्तक किती विषारी असावं याचा आपण विचार करावा. म्हणून अग कुठलेही पुस्तक माझ्या येताच हातात, विसरून तहान भूक मग्न होतो पुस्तकात, वाचनाची पुस्तके ही माझा जीव प्राण, माझा जीव प्राण. थांब रमा थांब एवढं वाचतो गपान, थांब रमा थांब एवढं वाचतो गपान. किती वेळ झाला तू उभी माझ्या पासी, माझ्या सवेर तू ही कशाला उपवासी, माझ्या सवेर तू ही कशाला उपवासी. माझ्यामुळे रमा तुला किती होतो ताण, किती होतो ताण. अग थांब रमा थांब एवढं वाचतो गपान, थांब रमा थांब एवढं वाचतो गपान. वाचनात नाही राहते, वाचनात नाही उरते वेळेचे गभान, वेळेचे गभान. अग थांब रमा थांब एवढं वाचतो गपान.